आज राज्य सरकारने आपलं बजेट सादर केलेलं आहे आणि त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची जी घोषणा आहे ती केलेली आहे, कर्जमाफी करण्यात आलेली आहे। मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी किती लाभदायक आहे किंवा त्याचा काही फायदा होऊ शकतो का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत। सर, सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं त्यांनी 2 लाख रुपयाची कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज किंवा 2 लाखाच्या आतलं जे कर्ज माफ होईल असं म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 लाखाच्या वरती जर त्याच्यावर कर्ज असेल, समजा मला 3 लाखाचं कर्ज होतं, तर मला 2 लाखाची माफी मिळेल आणि मी 1 लाख भरले तर मी मुक्त होईल का, हे स्पष्ट व्हायला पाहिजे। कारण मनमोहन सिंग सरकार असताना विदर्भावर अन्याय झाला आणि आम्हाला 20,000चीच कर्जमाफी मिळाली, पण ज्यांच्यावर 25,000चं कर्ज होतं त्यांनी 5,000 भरले आणि ते कर्जमुक्त झाले आणि ताबडतोब त्यांनी बँकांनी कर्ज दिलं। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा हा की 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे जून महिन्यात जे कर्ज घेतलेलं आहे खरीपाचं ते 30 सप्टेंबरला तर नाही होत थकीत, ते पुढच्या मार्चपर्यंत थकीत होतं ना। ती स्पष्टता कशी येणार आहे? ती स्पष्टता यायला पाहिजे। म्हणजे 25चं खरीपाचं कर्जसुद्धा त्याच्यात पूर्णपणे आहे हे यायला पाहिजे। एक तिसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की जो मी बच्चू कडूंच्या आंदोलनानंतरसुद्धा मी बच्चू कडूंनाही पत्र लिहिलं होतं, त्याची कॉपी पाठवली होती, मुख्यमंत्र्यांनी लिहिलं होतं की तुम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं, पण जूनमध्ये म्हणजे मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पेरणी होते, त्याच्या आधीच शेतकऱ्यांना पैशाची गरज असते बियाणं खतं विकत घेऊन आपली सगळी मिळवामिळव करण्याकरता। मग त्यांना ताबडतोब कर्ज देण्याची व्यवस्था करा असं म्हणून त्यांना पत्र लिहिलं होतं मी। आणि मग तुम्ही माफ कराल तेव्हा तुम्ही ते पैसे त्यांच्या बँकेत जमा करा त्यांच्या कर्जाची, म्हणजे त्यांच्यावर चालू कर्ज राहील। आता तुम्ही म्हणता की आम्ही 2 लाखाचं कर्ज माफ करणार आहोत, तर मग हे केव्हा देणार तुम्ही? मग जे थकीत त्याच्यात माफ होणार आहेत 2 लाखात, म्हणजे 25चं पीक कर्ज घेतलेले जे थकीत होते त्यांनी मागच्या वर्षी कसं तरी इकडनं सभेची पेरणी केली, तुम्ही आता बँकांना आदेश द्या ना की जे 25चे थकीत कर्जदार आहेत 2 लाखापर्यंतचे, त्यांनी जर 2 लाखाच्या वरचे पैसे भरले त्यांना तुम्ही ताबडतोब कर्ज द्या, ते मे महिन्यात त्यांना कर्ज मिळेल अशी व्यवस्था करा। म्हणजे मी एक सरळ विनंती करतो की 1 मेपर्यंत या सगळ्या थकीत कर्जदारांची यादी ज्यांचं कर्ज माफ करणार ती केली पाहिजे। 50,000 रुपये तुम्ही नियमित कर्जवाल्यांना देणार आहात, चांगली गोष्ट आहे। यात एक महत्त्वाची जी गोष्ट बोललेली आहे देवेंद्र फडणवीस, तिकडे मी लक्ष वेधतो की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची गरज पडू नये याच्याकरता आम्ही उपाययोजना करतो। त्या काय करणार आहेत मला कळत नाही की यावर्षी आता शेतकऱ्यांना MSPच मिळाली नाही, तर यावर्षीचं जे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे नियमित कर्जदारांनी त्यांना फक्त 50,000 रुपये तुम्ही देणार आणि त्यांना MSPच नाही मिळाली, त्यांनी कर्ज परत कसं करायचं? याचं उत्तर बजेटवर चर्चा करत असताना सगळ्या आमदारांनी कुठल्याही पक्षाचं असो त्यांनी विचारलं पाहिजे। आणि त्यांनी जर नाही विचारलं तर गावागावातल्या शेतकऱ्यांनी त्या आमदारांना विचारलं पाहिजे असं माझं मत आहे की MSPची व्यवस्था केल्याशिवाय तो कर्जमुक्त कसा होऊ शकतो हे मी आज बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। 2006मध्ये हे डॉक्टर मनमोहन सिंगांना, त्यावेळचे प्रधानमंत्री, त्यांनाही मी म्हटलं होतं की आम्हाला एकदा कर्जमाफी द्या, आम्हाला वारंवार कर्जमाफी नको, आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या आणि ती ताकद MSPमधनं येईल आणि MSPची जबाबदारी सरकारची आहे, व्यापाऱ्यांची नाही आहे। सरकारने इंटरव्हेन्शन करावं। दुसरा मुद्दा, आज देवेंद्र फडणवीस मजुरांबद्दल बोलले स्पेसिफिकली, चांगली गोष्ट आहे। तुम्ही विकसित महाराष्ट्राची गोष्ट केली, कारण मोदी विकसित भारताची 47ची घोषणा करत आहात, तुम्ही $5 ट्रिलियन घोषणा केली। मग मला हे सांगा ना की विकसित महाराष्ट्रामध्ये 2047मध्ये महाराष्ट्राच्या शेतमजुरांची मजुरी किती असेल? $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार असेल, $1 ट्रिलियन वरनं 5 पट, तर मग महाराष्ट्रातल्या शेतमजुरांची मजुरी या 20 वर्षात तेवढी वाढेल का? आणि ती वाढवण्याकरता दरवर्षी तुम्ही किती वाढवणार आहात याचं तो उत्तर द्या आम्हाला। आणि तुम्ही जी परदेशी कमिटी नेमलेली आहे ती शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याकरता काय सूचना करणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र, त्याच्याकरता त्यांना आमच्या गावागावात चाय पे चर्चेकरता पाठवा, मी आमंत्रण देतो, तुम्ही पण या लागेल तर। पण नुसतं बोलून तुम्ही आज शेअर शायरी केली, मी सुद्धा म्हणू शकतो बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला, काय उत्तर आहे जी? मला असं वाटतं आहे की 12 वर्षापासून दिल्ली सरकार आम्हाला टांगत ठेवलेलं आहे, आता अमेरिकेने तर झटका देऊन टाकलेला आहे। आजही सोयाबीन MSPपेक्षा 1,000 रुपये कमी भावात खपतो आहे, कापूस 1,000 रुपये कमी भावात खपतो आहे।
देवेंद्र साहेब, तुम्ही दिल्लीला पत्र लिहिलं, CCIची खरेदी सुरू करा एप्रिलपर्यंत. त्यांनी 15 मार्चपर्यंतच मान्य केलं, पण ती एप्रिलपर्यंत झाली पाहिजे आणि ती जोपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस संपत नाही तोपर्यंत खरेदी झाली पाहिजे MSPची. एवढीच मी विनंती याच्या पार्श्वभूमीवर करू शकतो. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होण्या असं वाटतं तुम्हाला, की फक्त बच्चू कडूंना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी? नाही, ज्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे त्यांना जर माफ झालं तर फायदा होईल ना त्यांना. बघा, मनमोहन सिंगांच्या वेळेस विदर्भाच्या शेतकऱ्यांना 20,000चीच कर्जमाफी मिळाली होती. मी आता ते सगळं इथे सांगत बसत नाही, पण ती 20,000ची कर्जमाफी मिळाली होती. त्यात 70% शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त झाले होते. 10-15% शेतकऱ्यांना 5,000 7,000 रुपये भरावे लागले होते, पण त्यांना ताबडतोब बँकांनी कर्ज दिलं होतं. दुसरं, त्यावर्षी दुष्काळ जाहीर झाला म्हणून पुन्हा कर्जाचं पुनर्वसन झालं, दुसरं कर्ज मिळालं. म्हणजे एकदा कर्जमाफी मिळाल्यानंतर 2दा कर्ज मिळाले. हे आपल्याजवळ उदाहरण आहे. हे मला असं वाटतं आहे की हे प्रामाणिकपणे करावं आणि जी गोष्ट देवेंद्र साहेबांनी म्हटलेली आहे की आम्हाला वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या चक्रात जायला नको, असं करायचं आहे, ते करावं. त्याच्याकरता MSP शिवाय पर्याय नाही आहे. नुसत्या AIच्या गोष्टी करून आणि डिजिटल इंडियाच्या गोष्टी करून नाही होणार. तर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्रपती आजही सांगतात की मी यावर्षी $12 बिलियन एक्स्ट्रा सबसिडी दिलेली आहे, तुम्ही काय देतात हे सांगा ना आम्हाला. नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कर्जमाफी महत्त्वाची असली तरी ती मात्र त्याची अंमलबजावणी करताना ती योग्य आणि कशी होणार ही स्पष्टता यायला पाहिजे, असं विजय जावंदे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.